नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 26 एप्रिल 2026 म्हणजे 7वी शिष्यवृत्तीची परीक्षा आज पार पडली. त्या आधारे आपण गणितचे आन्सर की बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिका चेक करू शकाल तुम्ही. बघा, पहिला प्रश्न काय, पुढील पर्यायापैकी पायथागोरसचे त्रिकोण नसणारा पर्याय ओळखायचा आहे. तर बघा, 42, 56, 70 हा फॉर्म आहे बघा 3, 4, 5च्या रूपातला. याला 14 ने गुणावं लागतंय. नंतर 10, 24, 26 हे पण एक त्रिकोट आहे. 11, 60, 61 हे पण एक त्रिकोट आहे. पण 15, 36, 40 हे त्रिकोट नाही, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, 30 सेमी लांबी व 20 सेमी रुंदी असणारे एका आयताची जेवढी परिमिती आहे, परिमिती काढून घ्या. 30 आणि 20 यांची बेरीज करा, उत्तर येईल 50. परिमिती काढायचं, गुणिले 2 करा, म्हणजे आयताची परिमिती येणार आहे 100 सेंटीमीटर. तेवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता मला सांगा, जर चौरसाची परिमिती 100 असेल तर बाजू किती येईल? 25. म्हणजे त्या चौरसाची बाजू निघाली 25, तर त्याचे क्षेत्रफळ निघेल बघा 25 चा वर्ग 625. म्हणून याचं उत्तर आहे बघा 25 चौ सेमी. पुढचा प्रश्न पहा काय, सोबतच्या आकृतीत चौरस PQRA चे क्षेत्रफळ 900 चौ सेमी आहे. आता बघा, चौरसाचे क्षेत्रफळ 900 तर बाजू निघेल बघा 30. थोडक्यात बाहेरील चौरसाची बाजू निघाली बघा 30. नंतर बघा, चौरस PQRA च्या बाजूच्या मध्यबिंदूंना जोडून तयार होणाऱ्या चौरस ABCD चे क्षेत्रफळ किती? आता बघा, हे जे बिंदू दिसत आहेत, A, D असेल, B असेल, C असेल, हे मध्यबिंदू आहेत. हे जर 30 असेल तर हे 15 येईल बघा. थोडक्यात या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार होईल. हे जर 15 असेल, हे पण 15, तर आतील चौरसाची बाजू निघेल बघा 15√2. काय विचारलंय? ABCD चे क्षेत्रफळ. बघा मग आता ABCD ची बाजू निघाली 15√2. याचा तुम्ही वर्ग करा. 15 चा वर्ग असतो 225, √2 चा वर्ग असतो 2. यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येणार आहे आपले 450. पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न पाहूया. एका चौकोनी चितीला 6 पृष्ठे, 8 शिरोबिंदू आहेत, तर कडांची संख्या किती? लय सोपं आहे बघा हे. चौकोनी चिती, चौकोनी चितीला आपण म्हणतो बघा इष्टिका चिती. त्याला 6 पृष्ठे असतात, नंतर 8 शिरोबिंदू असतात. याचा अर्थ त्याला एकूण कडा असणार आहेत बघा 12. नंतर बघा, गटात न बसणारा पर्याय कोणता? घन, इष्टिका चिती, त्रिकोणी चिती आणि चौरस. पाहिला गेलं तर बघा, घन, इष्टिका चिती आणि त्रिकोणी चिती या त्रिमितीय आकृती आहेत बघा, परंतु चौरस हा द्विमितीय आहे. त्याच्यामुळे बघा, गटात न बसणारा उत्तर आपले येणार आहे चौरस. चला पुढचा एक प्रश्न पाहूया. प्रश्न काय बघा, एकदम सोपा आहे. समांतर रेषेवर आधारित हा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले आहे, त्यावरून कोन A किती असेल? तर बघा, या ठिकाणी 3x - 20 आणि x + 20, 3x - 20 आणि x + 20 हे आहेत बघा रेषीय जोडीतील कोन. म्हणजे या दोघांची बेरीज असणार आहे 180. 3x आणि x किती येईल बघा 4x, -20 + 20 कॅन्सल होईल. थोडक्यात बघा, 4x बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे 180. x बरोबर येईल बघा 45. म्हणजे आपल्याला x ची किंमत निघाली, तर या ठिकाणी x ची किंमत टाका. 45 + 20 येईल बघा 65 अंश. आता ह्या 65 अंशाचा A हा संगत कोण आहे. संगत कोण हे एकरूप असतात, त्याच्यामुळे A ची किंमत येणार आहे आपली 65 अंश. प्रश्न एकदम सोपा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नंतर पहा, सोबतच्या आकृतीवरून सुसम षटकोनी बहुभुज आकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची एकूण बेरीज किती? यासाठी एक सूत्र आहे पहा. सरळ काय करायचं, n - 2 गुणिले 180 अंश. n म्हणजे काय? बाजूंची संख्या. षटकोन आहे, याचा अर्थ याला एकूण किती बाजू आहेत बघा 6. n बरोबर 6 टाका. 6 - 2 गुणिले 180. हे जर सोडवलं आपण तर 180 गुणिले 4 उत्तर आपले येणार आहे 720. पहा पुढचा प्रश्न. अरे बापरे, हा तर प्रश्न आम्ही संभाव्यमध्ये टाकलेला होता आणि सेम तसाच आपल्याला पेपर मध्ये आलाय. बघा प्रश्न काय, 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? 8 ठिकाणी कापली म्हणजे 9 तुकडा होणार. याचा अर्थ काय करायचा आपल्याला, 720 भागिले 9 उत्तर येईल बघा 80 मीटर. पर्यायामध्ये तुम्हाला कुठं दिसणार नाही, अजून एक स्टेप पुढे जावं लागणार आहे.
80 मीटर, याचं उत्तर आहे बघा 800 डेसिमीटर. थोडक्यात 80 मीटर म्हणजे जास्त 800 डेसिमीटर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 34 सोपा, एकदम सोपा आहे. 8.1 किलोमीटर बरोबर किती मीटर, याचं तुम्ही आधी व्यवहार्य पूर्णांकात रूपांतर करून घ्या. काय करायचं बघा, 8.1 म्हणजे 8 गुणिले 8 येतं बघा 64, गुणिले 1 सॉरी अधिक 1 येणार बघा 65, भागिले 8 करा आणि त्याला 1000 ने गुणा, म्हणजे काय होईल आपल्याला उत्तर येईल मीटर मध्ये. आता यांचा जर गुणाकार केला तर आपलं उत्तर येणार आहे बघा 8125 मीटर. पुढचा प्रश्न पहा, हा तर प्रश्न एकदम सोपा आहे बघा. चौरसाचे क्षेत्रफळ दिले 729, क्षेत्रफळ असतं बाजूचा वर्ग, म्हणजे याची बाजू येणार आहे बघा 27 सेमी. तर बघा 27 सेमी जर बाजू आली तर परिमिती काय येणार, गुणिले 4 करा. 27 गुणिले 4, 27 चोक 108. पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला पुढचा प्रश्न काय बघा, एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 700 मीटर दिलाय बघा. या बागेभोवती 5 पदरी काटेरी तारेचे कुंपण करायचे आहे. तर बघा व्यास दिलाय 700 मीटर, सूत्र वापरू आपण पायडी, म्हणजे 22/7 गुणिले 700. हे जर सोडवलं तर आपला परिघ निघाल बघा 2200 मीटर. आता एक परिघ म्हणजे एक पदरी कुंपण, 5 पदरी म्हणलं तर काय करायचं बघा 2200 गुणिले 5, याचं उत्तर येईल बघा 11000 मीटर. आता काय सांगितलंय बघा, दर प्रति मीटरला 60 रुपये असेल तर कुंपणासाठी एकूण किती खर्च येईल, तर बघा 11000 गुणिले करा 60, यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल बघा पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न काय बघा, 88 सेमी लांबी असलेल्या एका तारेपासून एक चौरस तयार केला. मला सांगा बरं, एक चौरस तयार केला म्हणजे त्या चौरसाची बाजू किती निघेल बघा 88 भागिले 4, म्हणजे बाजू निघेल बघा 22. नंतर काय सांगितले, दुसऱ्या 88 सेमी लांबी असलेल्या तारेपासून एक वर्तुळ बनवले तर वर्तुळ आणि चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक किती असेल. आता चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर बाजू माहित आहे, आता वर्तुळाचं काढायचंय. काय करावं लागेल, 22/7 गुणिले r गुणिले 2 जर केलं तर बरोबर येईल बघा 88. याच्यावरून काय निघेल, r ची किंमत. आता हे जर सगळं सोडवलं तर काय येईल बघा 88 गुणिले 7 भागिले 44, म्हणजे r बरोबर निघालं बघा 14. पुढे काय करायचं बघा, त्याचे क्षेत्रफळ काढा. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं, पाय r वर्ग. 22 दुणे 44, 44 गुणिले 14 येईल बघा 616, म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ निघाले 616, चौरसाचे निघाल बघा 22 चा वर्ग 484. यांच्यातील फरक जर काढायला गेलं तर बघा उत्तर येईल आपलं 132. पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न काय आहे बघा, 60 मीटर लांबी व 40 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला लागून 3.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौमी येईल. तर चला आपण आयताकृती बाग काढून घेऊया. अशी एक बाग आहे बघा, त्याच्या भोवती काय केलं आपण, 3.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला. 60 मीटर लांबी, 40 मीटर रुंदी. आता 3.5 वरती पण असणार बघा 3.5, खाली पण 3.5 सोडलं, म्हणजे बाहेरील तयार झालेल्या नवीन आयताची लांबी निघेल बघा 67 आणि रुंदी पण निघेल बघा 47, म्हणजे +7 आणि खाली पण करायचं +7. याचा अर्थ बघा आतील आयताचे क्षेत्रफळ निघेल बघा 60 गुणिले 40, म्हणजे 2400 आणि बाहेरील आयताचे क्षेत्रफळ निघेल बघा 67 गुणिले 47, 3149. आता काय सांगितलंय, रस्त्याचे कसं काढायचं, बाहेरील आयताचे वजा आतील आयताचे यांच्यातील फरक काढा. उत्तर येईल बघा 749 चौमी. पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न काय बघा, एका घनाचे एकूण पृष्ठबळ 294 चौसेमी आहे तर त्या घनाचे घनफळ किती. घनाचे एकूण पृष्ठबळ असते बघा 6l वर्ग, बरोबर येईल बघा 294. l वर्ग बरोबर येईल बघा 294 भागिले 6, उत्तर येईल बघा 6 चोक 24, 6 9 54, म्हणजे 49. l वर्ग बरोबर आला 49, याचा अर्थ l बरोबर असेल बघा 7. थोडक्यात त्या घनाची बाजू निघेल बघा 7 सेमी. तर काय विचारलंय, घनाचे घनफळ. घनाचे घनफळ काय असतं, बाजूचा घन म्हणजे l घन, म्हणजे 7 चा घन किती, 343 घन सेमी. तर चला पुढचा एक प्रश्न पाहूया.
250 मीटर लांब, 150 मीटर रुंद व 2 मीटर खोल खड्ड्यातील माती 7.5 किलोमीटर म्हटलंय बघा. 20 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती मीटर जाडीचा मातीचा थर तयार होईल? तर काय करायचं बघा, 250 गुणवले 150 गुणवले 2 आणि भागिले करा 7.5 किलोमीटर आहे, म्हणजे किती मीटर येईल? 7500 गुणवले करा 20. बरोबर निघाल बघा. x ची किंमत, x म्हणजे जाडी. आता बघा हे शून्य कट होतील, 25 1 25, 25 3 75, बेकवे बे 10 20 येईल बघा, 3 1 3, 3 5 15, म्हणजे 5/10 म्हणजेच 1/2. 1/2 म्हणजे असतं बघा 0.5 मीटर. याचं उत्तर येणार आहे बघा पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न काय बघा, संख्या दिलेल्या आहेत आणि त्याचे मध्यमान काढायचे. मध्यमान म्हणजे सरासरी. या ठिकाणी जर सर्व संख्यांचं निरीक्षण केलं तर सर्व संख्या दिसत आहेत बघा क्रमवार. ते क्रमाने लिहून घेऊ. पहिली संख्या आहे बघा 616, दुसरी आहे 617, नंतर 618, 619, 620, 621, 622 आणि 623. आता मध्यमान म्हणजे सरासरी. सरासरी म्हणजे काय असते? मधली संख्या. जर क्रमवार संख्या दिल्या तर सरासरी असते मधली संख्या. आता ही जर मध्यभागी असेल तर या बाजूला किती संख्या दिल्यात बघा? 4, म्हणजे त्या पण बाजूला असणारे 4 संख्या, परंतु आपल्याकडे आहे 3च, म्हणजे चौथी संख्या असणारे बघा 624. पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे बघा आलेगावरचा. एकदम सोपा आहे बघा. इयत्ता 8वी, इयत्ता 9वी, इयत्ता 10वीतील सर्व विद्यार्थ्यांनी एकूण किती फळझाडे लावली आहेत? तर प्रश्न काय आहे बघा नीट. 8वीच बघा, फळझाडे जो तुम्हाला कोरा भाग दिसतोय ते आहेत बघा फळझाडे. 8वीला फळझाडे लावले आहेत बघा 70, 9वीला आहेत बघा 75 आणि 10वीला आहेत बघा 80. या सर्वांची जर बेरीज केली तर उत्तर येते बघा 225. पर्याय क्रमांक 3. प्रश्न एकदम सोपा आहे बघा. प्रश्न क्रमांक 43 पण स्तंभालेखावरतीच आधारित आहे बघा. सर्व विद्यार्थ्यांनी लावलेल्या एकूण फुल झाडांचे एकूण फळ झाडांशी गुणोत्तर किती? सरळ सरळ याचं उत्तर बघा माहितीवरून निघत आहे. पर्याय क्रमांक 2, 17:15. प्रश्न क्रमांक 44 लय सोपा आहे बघा. कसा सोडवायचा? x चे 20% x गुणिले 20/100 बरोबर 8000 चे 10%. आता 100 ला 100 सरळ कट होईल बघा. राहिले x गुणिले 20 बरोबर 8000 गुणिले 10. आता 20 या ठिकाणी भागाकार आले, 0 ला 0 कट, 8000 भागिले 2 म्हणजे 8000 चे निम्म. उत्तर येईल बघा 4000. पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न काय आहे बघा. साखरेची किंमत 25% ने वाढवल्यामुळे साखरेचा खप 10% ने कमी झाला. हा तर भावांनो प्रश्न आपण संभाव्य मध्ये टाकला होता आणि जसाच्या तसा प्रश्न आपल्याला फायनलच्या प्रश्नपत्रिकेत आलाय. तर प्रश्न बघा नीट. जर 100 मानला आपण, 25% वाढवलं म्हणजे झालं बघा 125. नंतर बघा या ठिकाणी पण 100 मानलं, 90 होईल बघा 10 ने कमी. आता यांचा जर गुणाकार केला तर येतोय बघा 10,000 आणि यांचा गुणाकार केला तर येतोय बघा 11,250. आता हे कितीने वाढलं बघा? हे वाढलं आहे बघा 1,250 ने. म्हणजे काय करायचं? 10,000 वरती 1,250 वाढलं तर 100 वरती किती वाढेल? म्हणजे 2 पॉईंट आतमध्ये घ्यावं लागेल, 12.5%. याचं उत्तर येणार आहे बघा 12.5% वाढ. म्हणजे आपलं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. नंतर बघा 46 वा प्रश्न एकदम सोपा आहे बघा. सरळ 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 व्याज काढायचंय बघा. दर दिलाय 12, मुद्दल दिली 10,000, नंतर काय सांगितलंय? दर दिलाय 9, मुद्दल दिली 12,000 आणि दोघांचे पण कर्ज 3 वर्षानंतर व्याजासह परत करायचं. मग काय करायचंय? कालावधी मानायचा 3 वर्ष. काय करा बघा, 10,000 गुणवले 12 गुणवले 3 भागिले करा 100. आता हे जर सगळं सोडवलं तर 12×36 गुणवले 100 जर केलं तर बघा येतंय 3,600. आता काय करा, नंतर 12,000 मुद्दल आहे, 12,000 गुणवले 9 गुणवले 3 करा भागिले करा 100. 0 ला 0 कट होईल, शेवटी येईल बघा 120 गुणवले 27. हे जर सोडवलं तर उत्तर येते बघा 3,240. म्हणजे एक व्याज आहे बघा 3,240 आणि एक आहे बघा 3,600. आता काय सांगितलंय? एकूण किती रुपये भरले? पहिल्यांदा तर जेवढी मुद्दल घेतली तेवढी माघारी द्यावी लागेल.
म्हणजे 10,000 आणि हे 12,000. टोटल द्यावी लागेल बघा 22,000 आणि हे 3,600 आणि हे 3,240 म्हणजे हे 6,840 हे झालं बघा व्याज आणि एकूण मुद्दल झाले बघा 22,000. टोटल जर बेरीज केली तर उत्तर येते बघा 28,840 रुपये दोघांना मिळून व्याजासह परत करावे लागतील. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे बघा. चला पुढचा प्रश्न काय आहे बघा. दशादशे 12.5 दराने 16,000 रुपये मुद्दलाचे 2.25 वर्षाचे सरळ व्याज व दशादशे 10 दराने 16,000 रुपये मुद्दलाचे 2.5 वर्षाचे होणारे सरळ व्याज येथील काढायचा फरक. आता सरळ व्याज सूत्र माहित असेल, मुद्दल गुणवले दर गुणवले कालावधी भागिले 100. या ठिकाणी मुद्दल आहे बघा 16,000. 16,000 गुणवले दर आहे 12.5, मुदत आहे 2.25 वर्ष भागिले करा 100. आता या सर्वांचा जर गुणाकार केला तर आपलं उत्तर येते बघा 4,500. म्हणजे पहिलं सरळ व्याज आलं बघा 4,500. आता 16,000चं दुसरं काढू. 16,000 गुणवले 2.5 गुणवले दर आहे बघा 10 भागिले करा 100. शून्याला शून्य कट होतील 160 गुणवले 2.5 गुणवले 10 म्हणजे सरळ 160 गुणवले 25. याचं उत्तर येईल बघा 4,000. म्हणजे सरळ दोन सरळ व्याज निघले बघा 4,000 आणि 4,500 यातील फरक आहे बघा 500. पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न काय आहे बघा नीट. एक वस्तू 60 रुपयास विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या चौपट नफात ती वस्तू 80 रुपयास विकल्याने होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती. आता इथं जितका तोटा म्हणजे एक तोटा म्हणू आणि इथं चौपट म्हणजे 4 नफा म्हणू. तर काय करा, या दोघांची बेरीज करा. 4 आणि किती येणार 5 आणि 60 आणि 80 मधील फरक किती 60 वजा 80 वजा 60 20 म्हणजे सरळ 5 बरोबर 20 तर 1 बरोबर येईल बघा 4. थोडक्यात आपल्याला 4 रुपये झालाय तोटा. आता 60 रुपये विक्री किंमत 4 रुपये तोटा तर खरेदी किंमत येईल बघा 60 अधिक 4 बरोबर 64. पर्याय क्रमांक 4. एकदम सोपं होतं. पुढचा प्रश्न बघा. एका दुकानदाराने 42,700 रुपये किमतीचा मोबाईल 39,711 रुपयास विकला तर दुकानदाराने किती टक्के सूट दिली. आता बघा एवढ्या किमतीचा होता 39,711 विकला. सूट काढा 42,700 वजा 39,711. आता वजा बाकी जर केली तर बाकी येते या ठिकाणी 9 येईल 8 इथे येईल बघा 9. 41 वजा 39 येईल 2. थोडक्यात येईल बघा 2,989 सूट. आता ही सूट झाली बघा रुपयात, पण विचारले आपल्या टक्के, तर कसं करायचं बघा. ही सूट दिली बघा 42,700 रुपयावरती 2,989 तर 100 वरती किती एक्स मानू. तर सोडवा हे 2,989 वरती 2 शून्य द्या भागिले करा 42,700. जर यांचा भागाकार केला तर उत्तर येते बघा 7. म्हणजे सूट किती टक्के दिली तर ते उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 7%. पुढचा प्रश्न बघा 50वा. रामरावांनी एक ट्रॅक्टर दलालामार्फत 6,50,000 रुपयांना विकत घेतला. दलालास 1.5% दलाली दिली तर त्यांना तो ट्रॅक्टर किती रुपयास मिळावा. 1.5% दिली म्हणजे 6,50,000चे 1.5% काढावं लागेल. 1.5 छेद करा 100 2 शून्य कट होतील. थोडक्यात 9,750 रुपये दलाली दिली. आता 6,50,000 रुपयास घेतला 9,750 दिली म्हणजे याच्यामध्ये हे मिळवावं लागेल. उत्तर येईल बघा 6,59,750 रुपयाला तो ट्रॅक्टर मिळाला त्यांना. पुढचा प्रश्न काय आहे बघा. एक्स बरोबर दिलंय 37 वाय बरोबर दिले 27 तर एक्स वाय विचारलंय. एक्स वाय म्हणजे काय असतं. एक्स गुणवले वाय म्हणजे काय करायचंय 37 गुणवले 27 यांचा करायचा सरळ गुणाकार. यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येते बघा 999 म्हणजे पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न बघा लय सोपा आहे. x अधिक 7 आणि x वजा 7 हे अवयव कोणत्या राशीचे आहेत. या ठिकाणी एक सूत्र आहे बघा a वजा b आणि a अधिक b म्हणजे काय असतं a वर्ग वजा b वर्ग. म्हणजे काय करावं लागेल. a म्हणजे आहे बघा x आणि b म्हणजे आहे 7 तर x चा वर्ग वजा 7 चा वर्ग येतोय बघा 49 म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4.
पुढचा प्रश्न पहा, एक्स वर्ग वजा 4xy अधिक 4y वर्ग बरोबर किती? याचे पाढाच्यात अवयव. आता अवयव कसे पाडायचे? एक्स वर्ग आणि 4y वर्ग यांचे मूळ काढा. एक्स वर्गचं मूळ निघेल x आणि 4y वर्ग निघेल बघा 2y. आता या ठिकाणी बघा वजा चिन्ह आहे म्हणजे हा विस्तार आहे बघा a वजा b कंसाच्या वर्गाचा. थोडक्यात असेल बघा x वजा 2y कंसाचा वर्ग. आता वर्ग असेल तर काय होणार? त्या संख्येने एकदा गुणायचं म्हणजे x वजा 2y गुणुले x वजा 2y. पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न पाहूया. 6x वजा 5y कंसाचा वर्ग या द्विपदीचा वर्ग विस्तार यासाठी सूत्रपाठ पाहिजे. a वजा b कंसाचा वर्ग a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. आता a म्हणजे आहे 6x त्याचा वर्ग करा 36x वर्ग. 2ab म्हणजे 2 गुणिले 6x गुणिले 5y याचं उत्तर येईल बघा वजा 60xy. आणि नंतर बघा 5y त्याचा वर्ग येईल बघा अधिक 25y वर्ग. हा विस्तार जर पाहिला तर बघा पर्याय क्रमांक उत्तर येते आपलं 3. नंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे बघा 3x अधिक 4y वर्ग अधिक 3x वजा 4y वर्ग याचा वर्ग विस्तार करू आपण. वर्ग विस्तार येईल बघा 9x वर्ग अधिक 24xy अधिक 16y वर्ग. नंतर खाली अधिक करू याचा पण करू आपण 9x वर्ग वजा 24xy अधिक 16y वर्ग. आता यांची जर बेरीज केली तर काय येईल बघा हे दोन्ही सरळ सरळ कॅन्सल होतील अधिक आणि वजा. राहिलं बघा 9x वर्ग 9x वर्ग याचं उत्तर येईल बघा 18x वर्ग अधिक 16y वर्ग अधिक 16y वर्ग याचं उत्तर येईल अधिक 32y वर्ग म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न काय बघा 9a वर्ग वजा 1/16b वर्ग याचं सरळ मूळ काढून घ्या 3a याचं पण मूळ काढा 1/4b. सूत्र माहित असेल बघा पहिल्या कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b. याच्या जर तुम्ही किमती टाकल्या तर सरळ सरळ उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. चला पुढचं गणित एकदम सोपं आहे. एकच्या समीकरणामध्ये मधील आहे बघा 4x अधिक 10 बरोबर येईल बघा 6 गुणिले 5. हे जे भागाकाराला 5 आहे ते पुढच्या बाजूला जाऊन गुणाकाराला होईल. आता सोडवा हे 4x अधिक 10 बरोबर येईल 6 30. 4x बरोबर येईल 30 वजा 10 20 आणि x ची किंमत येईल बघा 5. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा एका संख्येच्या तिप्पटीत त्या संख्येची दुप्पट मिळवल्यास एक संख्या मानू x त्याची तिप्पट येईल बघा 3x आणि या संख्येत त्या संख्येची दुप्पट म्हणजे 2x मिळवली तर आपल्याला संख्या मिळणार आहे बघा 85. आता या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर येईल बघा 5x बरोबर येईल 85. x बरोबर येईल 17 म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे 17. पुढचं बघा 59 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? सरळ सरळ सोपं सूत्र आहे बघा पहिली विषम अधिक शेवटची विषम. पहिली आहे 1 शेवटची आहे 99 भागिले करा 2 आणि गुणुले एकूण विषम. आता 100 संख्या आहेत त्याच्यामधील 50 असणार सम आणि 50 विषम याला एकूण संख्या येतील बघा 50. 99 अधिक 1 येईल बघा 100. 100 भागिले 2 50 या बाजूला पण 50 म्हणजे 50 गुणिले 50 याचं उत्तर येणार आहे बघा 2500. चला पुढचा प्रश्न काय बघा सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती? हा फसवा प्रश्न आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुकणार आहेत. तर संख्या काढून घ्या. सुरुवातीला सर्वात लहान नैसर्गिक संख्या चालू होते 1 पासून म्हणून पहिली नैसर्गिक संख्या आणि लहान नैसर्गिक संख्या येणार 1. नंतर काय म्हणले सर्वात मोठी ऋण पूर्णांक सर्वात मोठी आहे बघा -1 आणि काय सांगितलंय यांच्यातील फरक किती? फरक म्हणले काय करायचं वजाबाकी. त्याच्यामुळे काय होईल वजा वजा होईल बघा अधिक 1 अधिक 1 उत्तर येईल बघा 2. बरेच विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिलं असणारे 0 1 वजा 1 0. हे उत्तर तुमचं चुकीचं आहे. याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघा 73/99 बरोबर किती? यासाठी एक सोपी ट्रिक होती बघा. कोणत्याही संख्येला जर छेद 99 असेल तर काय करायचं 0 ती संख्या लिहायची पुढं आणि वरती असा आवर्तीचा डॅश वाढायचा म्हणजे उत्तर येईल बघा पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा संख्या रेषेवरती आधारित आहे. पी कोणती संख्या दर्शवते? तर या ठिकाणी बघा 0 दिलंय
निर्देशक आहे बघा 0, ओ दाखवलंय. नंतर पी च विचारलंय. आता हे 1/3 आहे, 2/3 हे येईल बघा 3/3, पुढे येईल 4/3, पुढं 5/3, 6/3 आणि शेवटी येईल बघा पीचा निर्देशक 7/3. पर्याय क्रमांक 2. लय सोपा प्रश्न होता. नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या पाठ पाहिजेत बघा. 784, 98, 196, 392 याला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाईल याचं उत्तर येते बघा पर्याय क्रमांक 1. 2 ने पण सर्व संख्यांना भाग जातोय आणि 7 ने पण जातोय. उरलेल्या पर्यायापैकी भाग जात नाही. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64 आमच्या चॅनलवरील शॉर्ट मध्ये बघा हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने सोडवून दाखवलाय. त्या पद्धतीने उत्तर निघते फक्त 5 सेकंदात. ते सोडवायचं कसं? असा जर प्रश्न आला आणि क्रमवार संख्यांच्या वर्गांची गणांची बेरीज असेल आणि त्यांचं वर्गमूळ असेल तर काय करायचं? दिलेले आकडे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एवढ्यांची करा फक्त बेरीज. या सर्वांची जर बेरीज केली तर उत्तर येते बघा 36. मोजून 5 सेकंदात उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65 पहा. 2 क्रमवार विषम नैसर्गिक संख्यांचा लसावी दिलाय बघा 2499. तर त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या कोणती? आता 2 क्रमवार विषम नैसर्गिक संख्यांचा लसावी असतो त्या दोन संख्यांचा गुणाकार. आता लहान संख्या असेल बघा या ठिकाणी 49 आणि पुढची संख्या असेल बघा 51. या दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तर येणार आहे 2499. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. सर्वात मोठी परिमेय संख्या शोधायची. याचं काढा दशांश मध्ये. याचं जर दशांश मध्ये काढलं जाईल बघा 0.59. याचं पण दशांश मध्ये काढा 0.55 येईल. याचं दशांश मध्ये येईल बघा 0.66 आणि याचं येईल बघा 0.51. आता आलेल्या दशांश मध्ये सर्वात मोठी कोणती संख्या आहे बघा तर ती आहे बघा 0.66. म्हणजे तो अपूर्णांक आहे बघा 2/3. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा. तो आहे बघा घातांकावरचा. आता काय दिलंय बघा 2चा 5वा आणि कंस आहे आणि त्या कंसाचा 3रा. या ठिकाणी एक नियम आहे बघा. ए चा m आणि कंसाचा n असेल तर ए चा m गुणिले n असे येते बघा. तर 5 गुणिले 3 येईल बघा 2चा 15वा भागिले. आता या ठिकाणी दिले 2चा 7वा गुणिले 4चा 2रा. आता मला सांगा तुम्ही 4चा 2रा आहे म्हणजे 2च्या दुसऱ्याचा अजून एकदा 2रा म्हणजे काय होईल 2चा 4था येईल. थोडक्यात बघा 2चा 7वा गुणिले 2चा 4था. आता या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह आहे. पाया पण समान आहे. घातांकाची होईल बेरीज 2चा 15वा भागिले 2चा 11वा. यांची जर वजाबाकी केली तर उत्तर येते बघा 2चा 4था. तुम्हाला तर माहितच असेल बघा 2चा 4था घात म्हणजे असतं 16. पर्याय क्रमांक 3. चला प्रश्न क्रमांक 68. हा प्रश्न आहे बघा गुंतवणूक आणि भागीदारी. तर त्यासाठी एक सूत्र असतं बघा. गुंतवणुकीचे गुणोत्तर गुणुले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे. आता या ठिकाणी बघा वर्षा अखेरीस म्हटलंय म्हणजे दोघांनी पण 1 वर्ष गुंतवलंय. यांचं गुणोत्तर 1 असेल. आता या दोघांचं गुणोत्तर काढून घेऊ आपण. 91,000 भागिले 65,000. 7/5 येईल बघा. x माना 7x अधिक 5x हा त्यांना झालेला असणारे नफा 48,300. म्हणजे येईल बघा 12x बरोबर 48,300. आता x ची किंमत काढून घेऊ आपण. x बरोबर येईल 12 × 48, 12 × 24, 12 × 60, 12 0 0 4,250. आता सुनीलचा नफ्याचा वाटा विचारलाय. सुनील आहे बघा त्याचं गुणोत्तर आहे 7. म्हणजे सरळ तुम्ही 7 ला गुणा 4,250 ने. हा जर गुणाकार तुम्ही व्यवस्थित केला तर उत्तर निघाल बघा पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा. 56 मजूर एक काम 60 दिवसात पूर्ण करतात. हा प्रश्न आहे बघा चलनावरचा. व्यस्त चलन आहे. तेच काम 42 दिवसात पूर्ण करावायचे असेल तर किती जादा मजूर लावावे लागतील? या ठिकाणी खूप महत्वाचा शब्द आलाय बघा जादा म्हणजे किती जास्त लावावे लागतील. तर काय करायचं सरळ करायचं 56 गुणिले 60 भागिले करा 42 म्हणजे आपल्याला दिवस निघतील बघा. भागाकार गुणाकार करा. 7 8 56 7 6 42 6 1 6 6 10 60 10 गुणिले 8 80. टोटल मजूर लागणार आहेत बघा
80. पहिल्यांदा होते बघा 56 आणि ते पाहिजेत बघा 80. एक्स्ट्रा किती पाहिजेत तर प्लस 24 म्हणजे ज्यादा पाहिजेत बघा 24. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा. प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, प्रसाद तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता समजा आपण जर एक काम पकडलं 30 खड्डे खोदण्याचं. आता मला सांगा एक काम 10 दिवसात करतोय तर ती एका दिवसात किती खड्डे खोदणार? 3. हा जर 15 दिवसात करत असेल तर एका दिवसात खोदणार बघा 2. दोघे जर एकत्रित कामाला लागले तर हे 3 खोदणार आणि हे 2 म्हणजे टोटल 5. म्हणजे कसं होईल बघा, एका दिवसाला 5 खड्डे तर किती दिवसाला 30 खड्डे. हे जर सोडवलं तर x ची किंमत येईल बघा 6 म्हणजे पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न काय बघा. एक भाजी विक्रेत्याने सोमवार ते रविवार एका आठवड्यात विकलेल्या भाजीची विक्री रक्कम दिलेली पुढील प्रमाणे आणि त्यांची सरासरी दिली बघा 2800. आता सरासरी 2800, त्यांची बेरीज काढून घेता येईल बघा. 2800 गुणिले 7 उत्तर येईल बघा 19600. म्हणजे टोटल एका आठवड्यात 19600 रुपयांची भाजी विक्री झालेली असणार आहे आणि आपल्याला 6 दिवसांची दिलंय. तर या 6 दिवसांची बेरीज येते बघा 17300. तर उरलेल्या 7व्या दिवसाची निघेल बघा 19600 वजा 17300. उत्तर निघेल बघा 2300. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. कोटिकोण आणि पूरक कोणाचा आहे? कोण P 55 दिलाय तर P च्या कोटिकोणाच्या, आता P चा कोटिकोण येईल बघा 90 वजा 55. याचं उत्तर निघेल बघा 35 अंश. आणि या 35 अंशाच्या पूरक कोणाचे माप, आता पूरक कोण असतो 180 चा, तर 180 वजा जर 35 केलं तर उत्तर येते बघा 145 अंश. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा. वर्तुळावरती आधारित आहे. वेगळा पर्याय शोधायचा आहे बघा. या ठिकाणी अँगल ए दिलाय, त्याचा आंतरखंडित कंस आहे बघा हा. नंतर अँगल डी बघा, त्याचा आंतरखंडित कंस जरा वेगळाच आहे. नंतर अँगल बी बघा, त्याचा पण आंतरखंडित कंस सेम आहे, सी चा पण सेम आहे. म्हणजे ए बी आणि सी यांचे आंतरखंडित कंस सेम आहेत म्हणून ते एकरूप आहेत बघा. डी चा वेगळा आहे त्यामुळे तो वेगळा येणार. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 74. हे खूप सोपं विधान होतं बघा. पुढील विधानापैकी असत्य विधान कोणते? पहिला पर्याय बघा, त्रिकोणाचे कोन दुभाजक एकसंपाती नसतात, तर हे विधान चुकीचं आहे. ते एकसंपाती असतात. पुढचं पहा. त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाती असतात, हे बरोबर आहे. त्रिकोणात 3 कोणांच्या मापांची बेरीज 180, हे पण बरोबर आहे. त्रिकोण काढताना त्रिकोणाच्या मोठ्या बाजूच्या लांबीपेक्षा उरलेल्या 2 बाजूंची लांबीची बेरीज जास्त असते, हे पण बरोबर आहे. असत्य विधान कोणते तर ते आहे बघा पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 75 आणि सर्वात शेवटचा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण PQR ची परिमिती. आता या ठिकाणी दिलंय बघा 20, 21 आणि हा आहे बघा काटकोन त्रिकोण. तर तुमचं त्रिकोण पाठ असेल 20, 21 आणि या ठिकाणी येईल बघा 29. आता परिमिती तिघांची पण बेरीज करा. 20 आणि 21 येईल बघा 41, 41 आणि 29 येईल बघा 70. पर्याय क्रमांक 4. तरी अशा प्रकारे आपण 50 प्रश्नांचं व्यवस्थितरित्या उत्तर पाहिली, स्पष्टीकरण पाहिलं आणि तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल बघा. संभाव्य प्रश्नामधील बहुतांशी प्रश्न आपल्याला आज या प्रश्नपत्रिकेत आले होते. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.